आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात काही वेगवान घडामोडी। मराठा आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्जचे पडसाद ठिकठिकाणी उमटायला लागले। जालन्यात काही समाजकंटकांनी बस पेटवून दिली, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अखेर परिसरातील ग्रामस्थांनी या प्रवाशांना आश्रय दिला। जालन्यातील घटनेचा छत्रपती उदयनराजे भोसलेंकडून निषेध करण्यात आला। स्वतःला न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या मोर्चावरती लाठीचार्ज चुकीचा असून सरकारनं यात लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली। तसंच दोषींवरती कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली। मराठा आंदोलकांनी संयम राखावा। मराठा क्रांती मोर्चांनी लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले, पण गालबोट कधी लागलं नाही। त्यामुळे मराठ्यांनी संयम राखावा असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी केलं। धुळे सोलापूर महामार्गावरती टायर पेटवण्यात आले। जाळपोळीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। जालन्यातील घटनेचे पडसाद लातूरमध्ये सुद्धा उमटले। मराठा क्रांती मोर्चाकडून लातूर जाहिराबाद महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला। यावेळी टायर पेटवून तीव्र निदर्शनं करण्यात आली। धाराशिवच्या कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। सरकारविरोधात बोंबा मारो आंदोलन झालं। दोषींवरती तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरहून जालना बीडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली। मराठा आंदोलन चिघळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे सिडको बस डेपोमध्ये प्रवाशांचा खोळंबा झाला। जालन्यामध्ये सुरू असलेलं मराठा आंदोलन चिघळलं। अंतरवाली सराटी इथे मराठा समाजाकडून गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। त्यावेळी काही समाजकंटकांनी पोलिसांवरती दगडफेक केली, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। जालन्यातील घटनेचे पडसाद धुळ्यात सुद्धा उमटले। छत्रपती संभाजीनगर धुळे महामार्गावरती वाहनांची जाळपोळ करण्यात आली। वडीगोद्री इथे ही घटना घडली असून महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला। ही घटना दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। दरम्यान त्यांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। जालन्याच्या दगडफेकीमध्ये 12 पोलीस जखमी झाले। दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत। जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा उपोषणकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या उपोषणकर्त्यांची मध्यरात्री आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली। त्यांनी पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मराठा बांधवांची विचारपूस केली। जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये आंदोलनकर्त्यांना घेराव घालून अमानुष लाठीचार्ज झाल्याची घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली। गृहमंत्री फडणवीस यांनी याचा तात्काळ खुलासा करावा, अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला। जालन्यात मराठा आंदोलकांवरती लाठीचार्ज झाला। या घटनेचे बीड जिल्ह्यात सुद्धा पडसाद उमटतायत। बीडमध्ये आज बंदची हाक देण्यात आली। या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेनंतर त्याचे पडसाद परभणी जिल्ह्यात देखील उमटले। आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। सोबतच जिल्ह्यातील परिवहन यंत्रणेवर देखील याचा परिणाम झाला आणि सुरक्षेच्या कारणावरून जिल्ह्यातील बहुतांश मार्गावरती धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रद्द करण्यात आल्या। त्यामुळे ठिकठिकाणच्या बस स्थानकावरती सकाळी मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकून पडल्याचं पाहायला मिळालं। मराठा बांधवांवरती पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सोलापुरातील बार्शी इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं टायर जाळून निषेध करण्यात आला। शहरातील पांडे चौकामध्ये महामार्गावरती ठिय्या आंदोलन करत सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आणि हा लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। शहरातील अनेक भागात पाणी साचले। अनेक दिवसानंतर पावसाचं पुनरागमन झालंय। पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चिंचोली जुनी इथल्या जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे। विद्यार्थ्यांना त्यामुळे भर उन्हात बसून शिक्षण घ्यावं लागतंय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला। गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात धान घोटाळ्याचं प्रकरण पुढे येत आहे। देवरी तालुक्यातील सावली इथे आदिवासी विकास महामंडळाद्वारा खरेदी केलेला 1650 क्विंटल धान महामंडळाकडे परत करण्यात आलेला नाही। त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संचालक अशा 4घांना अटक केली आहे। धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडालाय।
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लिफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होते। त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या वयोवृद्ध रुग्ण, गरोदर माता तसंच प्रसूतीनंतर वॉर्डात जाण्यासाठी महिलांची फरफट होतीये। धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे कापूस, सोयाबीन पाठोपाठ चारा पिकांना मोठा फटका बसलाय। पाऊस नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचं नुकसान झालंय। कमी पर्जन्यमानाचा चारा पिकावरती देखील मोठा परिणाम झाला असून येणाऱ्या काळात चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरीपाची पिकं वाया गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील 36 मंडळांमध्ये 21 दिवसापेक्षा अधिक पावसाचा खंड निर्माण झालाय। त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अधिसूचना जारी केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। राज्याप्रमाणेच मुंबईमध्ये ऑगस्टमध्ये जवळपास साधारण 30% पावसाची तूट आहे। असं असलं तरी जुलैमध्ये कोसळलेल्या पावसानं हंगामातील एकूण पावसाच्या 80 ते 90% पाऊस झालाय। त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये किनारपट्टी भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्यामुळे राहिलेल्या पावसाची भरपाई होण्याची शक्यता आहे। भाताचा कोठार म्हणून रायगड जिल्ह्याचा उल्लेख केला जातो, पण यावर्षी पावसानं फसवल्यामुळे मातीतून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय। 15 ते 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे रायगडातील 9,854 हेक्टर क्षेत्रातील भात शेती करपली आहे। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती आहे। 24,077 शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। भुसावळमध्ये तिहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली। 2 सख्ख्या भावांचा एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली असून यामुळे शहर हादरलंय। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे मागील 3 दिवसांपासून 45 वरती गावांचा पाणीपुरवठा ठप्प आहे। ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं थकीत वीज बिल भरून या दोन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं गावात रॅली काढून पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मागणी मान्य झाली नाही तर पशुधनासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। आपल्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय। उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती आणि हार्बर रेल्वेवर मानखुर्द ते नेरूळ अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवरती उद्या कोणताही ब्लॉक नसेल। राज्यामध्ये एकूण 1,63,00,000 निरक्षर नागरिक असल्याची गावनिहाय आकडेवारी केंद्रानं पाठवली आहे। त्यानुसार आता प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या असं फरमान स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी शाळांसाठी काढलंय। पुढच्या 4 वर्षात 5 कोटी नागरिकांना साक्षर करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलंय। त्यापैकी 12,40,000 नागरिकांना साक्षर करण्याचं लक्ष्य महाराष्ट्राला दिलंय। पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचं शुल्क टप्प्याटप्प्यानं भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाईल असं आश्वासन मुंबई विद्यापीठाच्या वतीनं देण्यात आलंय। विद्यापीठात ई-गव्हर्नन्स प्रणाली राबवण्यासाठी विद्यापीठानं एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली म्हणून ई-समर्थ पोर्टल प्रणाली कार्यान्वित केली आहे। मात्र या प्रणालीतून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत अभ्यासक्रमाचं शुल्क हे टप्प्याटप्प्यानं भरण्याची सुविधा नव्हती। ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरती अग्नितांडव झालेलं दिसलं। महामार्गावरील सहजपूर फाट्याजवळच्या पंजाबी ढाबा या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रेलरला केमिकल टँकरनं येऊन धडक दिली। यावेळी दोन्ही वाहनांनी पेट घेतला। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवलं। पुणे महापालिकेकडून होर्डिंगला परवानगी दिल्यानंतर आता प्रशासन होर्डिंगची परवानगी आणि प्रत्यक्षातील स्थिती याची पाहणी करणार आहे, तपासणी करणार आहे। नियमबाह्य आणि धोकादायक पद्धतीने उभारलेल्या होर्डिंगचा शोध घेऊन संबंधित व्यावसायिकासह जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती देखील कारवाई केली जाणार आहे। गेल्या काही दिवसात तापमानामध्ये बदल झाल्यामुळे मुंबईकर सध्या उकाड्यानं त्रस्त झालेत। ऑक्टोबर हिटमध्ये ज्या पद्धतीनं कडक उन्हाचा अनुभव नागरिकांना येत असतो तसाच अनुभव सध्या नागरिक घेत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील पाऊस गायब झालाय। दमट वातावरण मुंबईमध्ये असल्यामुळे नागरिक घामाच्या धारांमध्ये ओलेचिंब झालेत। या दमट हवामानामुळे किंवा वातावरणामुळे काही नागरिकांना डिहायड्रेशनचा त्रास देखील होतोय।
कोकण रेल्वेतर्फे पनवेल चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा 4 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू केली आहे। या प्रवासाचं तिकीट अवघं 50 रुपये असेल, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे। लालबाग परिसरामध्ये रस्त्यांवरचे खड्डे बुजवताना तिथले रस्त्यांची उंची वाढली आहे, त्यामुळे लालबाग उड्डाणपुलाखालून 25 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती जाऊ शकणार नाहीत। त्यामुळे या मूर्ती विरुद्ध मार्गाने चिंचपोकळीकडे न्याव्या लागतील। मुंबई विमानतळाच्या आजूबाजूला मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडवण्यास 21 ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्यात येणार आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रम आणि नौदल हवाई स्टेशन INS शिखराच्या आसपासच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये विमानाच्या दिशेनं आणि धावपट्ट्यांच्या दृष्टिकोन मार्गामध्ये फुगे किंवा उंच उडणारे फटाके, पतंग इत्यादींना बंदी घालण्यात आली आहे। गेल्या काही आठवड्यांपासून या संदर्भात बातम्या आपण पुढे पाहणारच आहोत वेगवान स्वरूपात। मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद ठिकठिकाणी उमटू लागलेले आहेत। जालन्यात काही समाजकंटकांनी बस पेटवून दिली आणि यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर परिसरातील ग्रामस्थांनी या प्रवाशांना आश्रय दिला। जालन्यातील घटनेचा छत्रपती उदयनराजे भोसलेंकडून निषेध करण्यात आला। स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या मोर्चावर लाठीचार्ज चुकीचा असून सरकारनं यात लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। तसंच दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे। मराठा आंदोलकांनी संयम राखावा। मराठा क्रांती मोर्चांनी लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले, पण गालबोट लागलं नाही आणि त्यामुळे मराठ्यांनी संयम राखावा असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी केलेलं आहे। धुळे सोलापूर महामार्गावर टायर पेटवण्यात आला। जाळपोळीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। जालन्यातील घटनेचे पडसाद लातूरमध्ये देखील उमटले। मराठा क्रांती मोर्चाकडून लातूर जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी टायर पेटवून तीव्र निदर्शनं करण्यात आली। धाराशिवच्या कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। सरकारविरोधात बोंबा मारो आंदोलन करण्यात आलं। दोषींवर तातडीची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरहून जालना बीडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली। मराठा आंदोलन चिघळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे सिडको बस डेपोमध्ये प्रवाशांचा खोळंबा झाला। जालन्यामध्ये आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार जाणार आहेत आणि यावेळी ते आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे। जालन्यामध्ये सुरू असलेलं मराठा आंदोलन चिघळलं। अंतरवाली सराटी इथे मराठा समाजाकडून गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं आणि यावेळी काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जालन्यातील अंतरवाली सराटी इथे झालेल्या लाठीचार्ज नंतर आसपासच्या भागातून ग्रामस्थ आंदोलनस्थळी पोहोचले। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून SRPFच्या पथकाला देखील तैनात करण्यात आले। जालन्यातील घटनेचे पडसाद धुळ्यामध्ये देखील उमटले। छत्रपती संभाजीनगर धुळे महामार्गावर वाहनांची जाळपोळ करण्यात आली। वडीगोद्री इथे ही घटना घडली असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला। ही घटना दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। दरम्यान त्यांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। जालन्यातील दगडफेकीमध्ये 12 पोलीस जखमी झाले। दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलनकर्त्यांना घेराव घालून अमानुष लाठीचार्ज झाल्याची घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेली आहे। गृहमंत्री फडणवीस यांनी त्याचा तात्काळ खुलासा करावा, अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला। या घटनेचे बीड जिल्ह्यात देखील पडसाद उमटतायत। बीडमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे। या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधात कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी हातावर काळ्या फिती बांधून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली।
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। दरम्यान शांततेनं सुरू असलेलं दडपण्यासाठी केलेली कृती कुणाच्या सांगण्यावरून असा सवाल त्यांनी गृहमंत्री फडणवीसांना केला। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 11 वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात हे आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत। प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वामध्ये आज अजित पवार गटाचा पहिला मेळावा नागपूरमध्ये होतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटानं कार्यकर्ता मेळावे सुरू केलेत। विदर्भातील पहिला कार्यकर्ता मेळावा आज नागपुरात आहे। जळगावातील पिंपराळ्यातील शिवस्मारकाची राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून पाहणी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ तळ्याचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। 10 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी असून स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। पाहूयात पुन्हा बातमी 36 जिल्ह्यांची। 31 ऑगस्ट पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या 93% नोटा बँकांमध्ये जमा झाल्यात। या नोटांचं मूल्य 3.32 लाख कोटी असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं। या नोटा बँकेमध्ये जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत होत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील चिंचाळी पूल कमकुवत झाला आणि या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली। हा पूल दुरुस्त न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारपासून पर्ससीन मासेमारीला सुरुवात झाली। अशात 250 पैकी केवळ 31 पर्ससीन धारकांचं नूतनीकरण झालंय। परवाना नूतनीकरण 2021 पासून स्थगित असल्यामुळे उर्वरित 219 विनापरवाना पर्ससीन नौकांवरती कारवाईची मागणी केली जाते। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह प्रकल्प यंदा केवळ 83% भरलाय। गेल्या वर्षी हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता, त्यामुळे दमदार पाऊस होऊन यंदा हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या मार्गी लागणार आहे। दिवंगत पुष्पसेन सावंत जयंती कार्यक्रमानिमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक दीपक आळवेंचा सत्कार करण्यात आला। रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठवण्यासाठी धाराशिवमधल्या येडशी, मोहा, शेलगाव, वाघोली या गावातील ग्रामस्थ एकवटले। रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येत आंदोलन केलं। राज्य सरकारनं लवकरात लवकर ही स्थगिती उठवून रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला। जळगाव जिल्ह्यामध्ये लंपीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता आणि जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव दिसला, तर सर्वाधिक प्रादुर्भाव हा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा या तालुक्यांमध्ये होता। मात्र जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं लंपी प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला वेग दिल्यानं लंपीवरती नियंत्रण मिळवण्यात आलंय। मुंबई गोवा महामार्गावरती अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 7,53,380 रुपयांचा गुटख्यासह 15,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मुंबई गोवा महामार्गावरून कणकवलीच्या दिशेनं पहाटे अवैध गुटख्याची बोलेरो गाडीतून वाहतूक सुरू होती। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय। तुळजापूर असेल किंवा कळंब, परांडा, भूम या तालुक्यामध्ये मराठा संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलंय। यानंतर एसटी वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं। गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईमध्ये डोळ्यांचा संसर्ग होण्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। मात्र आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता मुंबईत एकही डोळ्याचे रुग्ण नसल्याची माहिती देण्यात आली आहे। राज्यभरात आतापर्यंत 5,33,680 रुग्णांना डोळ्याच्या संसर्गाची लागण झाली। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे मार्गासह पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात आल्या। त्यामुळे दुरांतो एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस आणि गीतांजली एक्सप्रेससह एकूण 67 मेल एक्सप्रेस गाड्यांची गती वाढणार आहे। आणि या विभागात मध्य रेल्वेनं नुकतीच 130 प्रति तास वेगासह वेग चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। शहरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी इटली आणि स्वित्झर्लंड इथल्या कंपन्यांकडून मुंबई महापालिका लवकरच 9 यांत्रिकी झाडू खरेदी करणार आहे। त्यासाठी खरेदी आणि 4 वर्ष देखभालीसाठी 42 कोटी रुपये
जळगावातील यावल तालुक्यातील बामनोद इथे अवैध वाळूच्या कारवाईसाठी गेलेल्या मंडळ अधिकारी महिलेवरती वाळू माफियांनी हल्ला केला। या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। जिल्हाभरातील 500हून अधिक तलाठी आणि मंडळ अधिकारी काम बंद आंदोलनात सहभागी झालेत। 1972 साली सिडको मार्फत उभारलेल्या सदनिकांची दुरवस्था झाली आहे, त्याची दुरुस्ती करून त्यांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी नवी मुंबईचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेतली। 300 चौरस फुटांपर्यंत सदनिकांना नागरी सुविधा मिळाव्यात अशी मागणी यावेळी आमदार गणेश नाईक यांनी केली। गेल्या वर्षी झालेल्या सततच्या पावसानं सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। मात्र शासनानं जाहीर केलेल्या 227 कोटींच्या रकमेतून सोयगाव तालुका निरंक दाखवण्यात आल्यामुळे इथले शेतकरी अनुदानापासून वंचित राहतात की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला। सोयगाव तालुक्यातील शेतकरी अजूनही नुकसानीच्या अनुदानापासून वंचित आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस झालेला नाही। सप्टेंबर महिन्यात सुद्धा सरासरीपेक्षा 40% कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये 21% कमी पाऊस झालाय आणि आजपासून पुढचे 2 दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्दी खोकला आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। शहरात लहान मुलांवरती उपचार करणाऱ्या 60 रुग्णालयातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। यावेळी एक मोठी बातमी येते। जालन्यामध्ये आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला। जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेट देणार आहेत आणि यावेळी ते आंदोलकांची भेट घेतील आणि या भेटीनंतर ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। तर आंतरवाली सराटीमध्ये आज संपूर्ण दिवसभर काय वातावरण आहे, कोण नेते तिथे येतात, आंदोलकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच आणि त्याचे अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतील। तर या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या, प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहिली। यानंतरच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण अशाच काही सविस्तर बातम्या पाहणार आहोत। या दरम्यानच्या काही बातम्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पुन्हा पाहायच्या असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पाहूयात 10 सेकंदात 10 बातम्या। 10 सेकंद 10